बोलता बोलता म्हटलं, सन्मान्य शाहीर शर्माजी, गाणं माझ्या अनुभवाचं आहे, गाणं माझ्या अनुभवाचं आहे, पण शेवट कुठं गेलीस तू? कुठे नाही तू गेली कुठं? माय बाप हो, दहा बोलाची विनंती तुमच्या चरणात डोका आहे. या बाईला जर मी वाईट काही बोललो असेल तर मी तुला म्हटलं का तू आहेस थर्ड क्लास, तू फेकली बाई आहेस, तर मी गुन्हेगार राहिलो असतो. बरोबर आहे. पहिल्या राऊंड मध्ये मला शायरी कसं करायचं काही समजत नाही का? केव्हाची शायरी झालीस होती? मला म्हणतं कोणता त्या गुरु आहे आणि त्या कोणता होतो? आणि मग त्या कांद्याचा होत नाही कोणता होता? पागल का तुला झोमलं काही? तुझ्या उखाण नाही अनुभवाचं गाणं सोडायची काय म्हणते इच्छा. मग मी तर गु खायला गेलो होतो घराला. तू काय गेलीस? मग इच्छा नाही तू काय गेलीस? इच्छा कर. मग इच्छा होय म्हणते आणि तो होय म्हणते मन आणि चूल होय म्हणते अज्ञान रूपी. यार भोकले तू काही शायरी, तू शायरी आहेस का? जरी चाहिए क्या तुला पागल कुत्ते की क्या बनता है? असला होश में आके बात कर, बेहोश की बातें करते हो. होश में आके बात कर, बेहोश की बातें करती क्यों? अरे मुझे मारना है तो ज्ञान से मार, इतनी अकड़ती है क्यों? मेरा ज्ञान का मार भी बहुत कठिन है. मेरा भी ज्ञान का मार बहुत कठिन है. इतनी छटक है क्यों? डालूंगा ऐसा औजार, इतनी अकड़ती है क्यों? तुम्ही उतरून देऊ का गरमी? मला म्हणते ज्यानं चढवलं त्याच्यात चढतोस म्हणते. अनुभवाचं गाणं होतं माय बाप हो, मती मारली भीती वाळली जीवाला तरास आणि बायको मिळाली थडकलास. घरी नाही दाना पण गोष्टी करते मोठ्या, चूल नाही पेटली पण टाकतो म्हणतो रोट्या. नाही घरी काडी वारली पाहून मती मारली, नाही विचारलं पाण्याला असं हे बायको मिळाली थडकला असं. नवरा सुनीला म्हणते रांडी, नवरा सुनीला रांधते रांडी आणि स्वयंपाक नाही केला तरी घासते कशी भांडी. का होय का होय चल्लो समजून आली का शायरी तू? काय ऐकलंस तू ना? अरे काही दिवसाला राहिली आहे पोटाशी, बापाला दूध पाजलं माय कुठं गेली? काय ऐकलीस ना? तुला ऐकलीस का? फक्त बायको मिळाली थडकलास, याचा अर्थ तू थडकलास आहेस का? 10 वेळा हात जोडून विनंती केलं, बाई बाकी शायराबरोबर गमती होते म्हटलं, बाई शायराबरोबर तर तो तसा विचार करते, तसा तू विचार करतो नको. म्हटलं का नाही? म्हटलं म्हटलं का नाही? म्हटलं हा उभईले भेटलं लुगडं, आता नेसू का घडी नेसू, आता नेसू का घडी नेसू. एक साधा प्रश्न न सोडवणार त्याची शायरी म्हणलीस तू? सांगते इतिहास, आपला इतिहास. शायरी माहिती म्हणून चालली आत्मप्रचिती, गुरुप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. या 3 प्रचितीवर शायरी चालते. मग तुला हे जमतच नाही तर शायरी भारी टाकायला करतोस, बाहेर झोपायला करतोस का शायरी? पागल कुछ मुंह में आया बग दिया, पीछे शायद डाल दिया. तेरे जैसे का ऐसे म्हणते शेण खाल, कोणी म्हणते शेण खाल लावलं तर शेण खाशील का म्हणते, गु खाल लावलं तर इथून भाषा आहे का? बरं मी तर गु खायला गेला पण तू काय गेले ते मूत प्याले? ना काय गेले ते मूत प्याले? हा माय बाबा ह्या अशा अवतसाबाई शायरी खराब होते. समजत नाही काटा आणि मला म्हणते पत्ते वाटा. समजत नाही काटा मला म्हणते पाटा, मला म्हणते पत्ते वाटा. त्या सारखीनं नाही दिलं 1-2 तर मास त्यासारख्या नाव मार्काचा घाटा. समजलं का? ढोरा सारखा बोमलते तू काय बकरी सारखी बोमलत असत? तू काय बकरी सारखी बोमलून राहिलीस? अरे कभी खुशी तो कभी गर्मी, ये कुदरत की देन है. कभी खुशी
जो नदिया किनारे. एवढा मोठा सुंदर प्रश्न या आई बहिणीच्या सामने मला तुला नीच केलीस. त्या वाटते त्याला जीवाला सरा वाटते का सपा इकलीस तू ना. त्या अशा पाहिजे मला कोणा दिवशी जोडे खाल्ला असेल तू. तुझं कर्तव्य होतं की नाही. नाना शायरनं मला नाही म्हणलं खूप सुंदर प्रश्न आहे. बरोबर आहे त्याचं म्हणलं ते. आणि तू शायरी करतोस खरं ना. मग मीना अनुभवाचं गाणं म्हणलं कोण कुठं केली ती अनुभव. कुठं गेली ती शायरी. मारूंगा तुझे तुला कोणा म्हणून तो म्हणतो गुरु कर चांगली. तुला शायरी तरी करता येते का. चालल्या चोट्या शायऱ्या करायला मला शिकवत म्हणते. एक एक गाणं लिहिलो का नाही म्हणते. तर पुरा तुला यमक नाही. तुला सध्या थोडा शेरच नाही म्हणता. तुम्हाला यमक लावू शिकावा. पाहिलं त्या दिवशी ते यमक बोलायचे तेव्हा समजून गेलं का तुमची किती ताकद आहे. वाह रे वाह. मैं दावे के साथ कहता हूं तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकती. सुरमा मैं दावे के साथ कहता हूं तू मेरा कुछ बिगाड़ नहीं सकती. बोध है मेरे सिर पे बाल तू एक भी उखाड़ नहीं सकती. समजलं का. म्हणून म्हणतो तू म्हणायच्या पगले जैसी क्यों करती है जरा अकल का इस्तेमाल. पगले जैसी क्यों करती है जरा अकल का इस्तेमाल किया कर. जोड़ तेरा मजबूत है सामना बराबर लिया कर. जैसे रहते सवाल तू वैसे जवाब दिया कर. पर घमंड की शरह छोड़कर घमंड की शरह छोड़कर जरा ज्ञान का अमृत पिया कर. घमंड मी करून राहिलो का तू करून राहिलीस. शायरी करतोस खरं तू. मला म्हणतात ते नको सांगतो तू सांग. भाड मासऱ्या एक गद्दी होती मग त्या लाकड खात होती ते येंडे हागत होती. पागल कुच्ची बापा तुला वानून राहिलं खूप डोक्यावर हागून राहिलीस. बरं झालं देवाने तेवढं तरी दिलं नाही तर फाटतलं लाता खातीस लोकांच्या हातची. पागल कुच्ची. मी ताई साहेब बाई साहेब विद्वान आहेत अमुक आहे तमुक आहे. हा सांग ना म्हणते. गाडगे बाबा सांग सांग बाबासाहेब सांग. गणापासून झोपत होतीस का तू. नाही मी कीर्तन करतो तूही कीर्तन कर. पागल कुच्ची. याची अक्कल चराले गेली. शायरी व्हायचं आहे. शायरी व्हाय स्वतःला खुद सांग. खुद की बड़ाई करने वाले कुछ नहीं करते. नहीं का करू शकतेस तू. म्हणते साडी म्हणते शायरी सोडून टाकीन म्हणते. मला उत्तर देऊन दे म्हणते. फक्त मी उत्तर देतो तू झोपा काढ. हारली म्हणते आज शायरी. थांबव तू इमानदार. तू फक्त प्रश्न विचारला ना. तुला प्रश्न विचारले ना. शायरी हाराची गोष्ट तू न केली ना. तू फक्त काढून दाखव. तू 24 हाराचे मला महत्व दाखव. महत्व दाखव ना. आता फाडून टाकी तुला आजी थोडी. मला पुस्तक दाखव. पुस्तकाची गोष्ट केली तू. मला महत्व दाखव. ते मी वाचतो त्या समारात. बरं दाखव. मी सांगतो ते नाव होत ना. दाखव महत्व दाखव. फाटली का फाटली का. तू दाखव लवकर. तोपर्यंत मी गाण्यात चालू नाही करत. मला महत्व दाखव. पागल कुच्ची. काही टोनात आलं तसं बोलतेस. अरे 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 असं नाही रा. तर आपला सुरमाबाई लक्षात ठेव. स्वतःला कोण शायरी नको समजू. पाचही बोट सारखे राहिले असते तर काय राहिलं असतं. पागल कुच्ची चालली. समजत नाही बुरा लागस काही. बुरा म्हणजे वाईट. बस म्हणून फालतू माझं डोकं खराब नको करू. मी गाणं म्हणतो. माझ्या गाण्याला गाणं ती अवखाद असेल गाणं तोड. आणि नसर येतं चुपचाप राह. मला तुला काही भाषा नाही न्यायचा. मी तुझा आदर करतो सत्कार करतो सन्मान करतो. आणि तू मला शिकवशील का शायरी. तू शिकवशील ती अवखाद आहे शायरी शिकवायची. तो म्हणत होता म्हणत ते कोण होतं कोण दाखवलं त्याच्या नावांवर. आता मी सांगतो त्याला कोण पद नाही कर म्हणत. त्यांना